शनाया, शनाया, हे सगळं काय? हे सगळं सरप्राईज. अविनाश, आज बर्थडे आहे तुझा. अनुप्रिया, तुझ्याही लक्षात होतं आज अविनाशचा बर्थडे येते? म्हणजे मुलांना तुम्हाला .12 वाजता विश करायचं. ओ सॉरी, म्हणजे सगळ्यात आधी मीच नंबर लावला तर. हॅपी बर्थडे. पिहू, प्रथम व्हेरी सॉरी. तुमच्या बाबांना सगळ्यात आधी मी विश केलंय. हा, काय काय चाललंय? काय कसली गडबड आहे? आई, आपल्याला सोडून सेलिब्रेशन चाललंय बर्थडेचं. नाही नाही दादा, असं काही नाहीये. तुम्ही सगळे आलायत ना, आता जॉईन व्हा ना, आपण सगळे मिळून सेलिब्रेट करूया बर्थडे. ऑफकोर्स होणारच आहोत. शेवटी माझ्या लाडक्या दादाचा बर्थडे आहे ना. विश यू मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. अजिबात सोडू नकोस, होऊ दे त्रास त्याला. ओके, हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काय रे अवी, भाऊ बहीण बायको मैत्रीण या सगळ्यांमध्ये तुला आई दिसली नाही वाटतं? जा जा, आशीर्वाद घे बाबा. असू दे असू दे असू दे. माझ्या राजा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे बाबा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. अविनाश, चल ना, केक कट करूया आपण. आणि हा केक कोणी आणला? ऑब्विसली मी आणणार ना. माझ्या लाडक्या मित्राचा बर्थडे आहे आज आणि मला .12 वाजता सेलिब्रेट करायचा होता तो. आजपर्यंत माझ्या लेकाचा वाढदिवस असा कधीच साजरा झाला नव्हता ग बाई. आता मी आले ना आई, आता बघा सगळं कसं बदलतं ते. अरे अविनाश, केक कट करायला आणलाय, बघायला नाही आणलाय आपण. अगं मी काय लहान आहे का हे करायला? नको केक वगैरे काही नको. अविनाश को काय, चल लवकर. अगं काय मी लहान आहे का? तू आई, कुठे आहे? बघा बघा कसं म्हणतोय हा. अवी, ती सांगते ना, जा केक काप. काप म्हटलं ना. चल अगं एवढं काय आहे? पिहू, प्रथम या ना, बाबांच्या बाजूला उभे राहा. या.
हॅपी बर्थडे टू अविनाश. अनुप्रिया, चिडू नकोस ग. आज अविनाशचा बर्थडे आहे ना. एन्जॉय. कसं सुचलं ना तिला सेलिब्रेशन करायचं. पर चला चला झोपायला सगळ्यांनी. हो चल नाही झोप. मला माहितीच नव्हतं. हां ठीक आहे ना. तुम्ही जाऊन झोपा जा. सकाळी उठायचंय लवकर, ऑफिसला जायचं, त्याआधी औक्षण करायचंय. येस 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 येस. शनायाला जे करायचं होतं ते फायनली शनायाने केलंय. मला अवीला जे सरप्राईज द्यायचं होतं ते मी दिलं. आणि ती युजलेस काहीच करू शकली नाहीये. कशी बघत होती ना अशी एकटक मूर्खासारखी. पण अनुप्रिया, अगं तुला तेच करावं लागणार आहे ना, कारण तुझ्या समोरून मी असं अवीला घेऊन जाणार आहे कायम. आणि तू अशीच बघत राहशील. मान्य आहे मला, तू केला असशील 18 वर्ष वगैरे संसार, पण आता इथून पुढची सगळी वर्ष, सगळे महिने आणि सगळे दिवस माझे आहेत, या शनायाचे. आणि या सगळ्याची सुरुवात होणार आहे उद्यापासून. सो यू बेटर बी रेडी अनुप्रिया. चला, औक्षणाची तयारी झाली आहे. गोडाचं म्हणजे मी काहीतरी गोड करेनच ना यांच्यासाठी. आता साखर ठेवते आणि अंगठी पण नंतरच ठेवते. काय झालं? काय झालं? काही लागलंय का? क्या बात आहे. वाढदिवस बाबांचा आहे, पण ग्लो आईच्या चेहऱ्यावर आलाय. चुप लब्बाट. अशी बोलत काय बसलीयस तू? जा ना, जाऊन त्या बाईकवाल्याला फोन कर. बाईकवाल्याला? अगं त्या शोरूम वाल्याला फोन कर. त्याला विचार बाईकची डिलिव्हरी कधी करणार आहे. जा ना बिहू. विचारते. मी साखर आणते. हॅलो, आम्ही काल बाईक बुक केली होती. अनुप्रिया पाटकरांच्या नावावर रजिस्टर केली आहे. मला विचारायचं होतं की बाईक आज डिलिव्हर होणार होती. साधारण किती वाजेपर्यंत येईल बाईक? काय? पण का? काय झालं? हॅलो, पिहू, काय झालं? अगं फोन का ठेवलास तू? काय म्हणाले ते? नाही काय नाही पिहू, इकडे सांग. काय झालं? काय म्हणाले ते? बोल. आई, आपलं लोन पास नाही झालं. नाही, कसं शक्य आहे? नाही, पास झालं ना आपलं लोन. आई, मी खरंच सांगते. ते म्हणाले की आपला क्रेडिट स्कोर चांगला नाही आहे, म्हणून JK डेव्हलपर्सच्या फायनान्स डिपार्टमेंटने आपलं लोन रिजेक्ट केलं. आई, तू प्लीज रडू नकोस. आपण करू ना काहीतरी. आपण काहीतरी करूया. तू प्लीज रडू नकोस. सगळं नीट होईल. आई प्लीज शांत हो. अगं कशी शांत हो मी पिऊ? कशी शांत हो? आई, हे घे पाणी. आई शांत हो, प्लीज रडू नकोस. काय पाणी?
गेली 3 रात्र मी झोपली नाहीये पिहू, या विचाराने की अविनाशच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची नवीन बाईक आपल्या घरासमोर असेल, त्या बाईकची डिलिव्हरी मिळेल आणि ती बाईक बघितल्यावर अविनाश खूप खुश होतील. मला येऊन घट्ट मिठी मारतील. स्वप्न होत हे माझं आणि हे म्हणतात की लोन नाही मिळणार. आई तू रडू नकोस, सगळं छान होईल. एक काम करूया का, मी आणि ईशान जाऊन विचारतो दुसरी कुठली फायनान्स कंपनी आहे का. हा सगळं ठीक होईल. आई प्लीज प्लीज रडू नकोस ना तू, प्लीज. नाही आता काही नाही होणार, मी काही नाही होणार, कोणीही लोन नाही देणार. आधी ते पैसे गायब झाले, आपण रात्र जागून ते बटवे बनवले. कसे विकणार हा प्रश्न होता, तर ते विकले गेले. बल्क मध्ये ऑर्डर आली. माझं स्वप्न होतं ग ते पिहू. मला दिसत होतं अविनाश त्या बाईकवर बसलेच, मी त्याच्या मागे बसले. मला इतका आनंदी बघून मला छान वाटते. मी खुश आहे कारण माझे अभि खुश आहे. तू रेवतीने मला इतकी मदत केली. मला खरंच वाटलं होतं की मला लोन मिळेल, आपण बाईक घेऊ शकू. पण आई, मला कधीच इतकं वाईट वाटलं नाही जितकं आज वाटते. कदाचित माझ्या नशिबातच नव्हतं हे पिऊ, माझ्या नशिबातच नव्हतं मी अविनाशला बाईक देणं. एक्झॅक्टली अनुप्रिया, करेक्ट बोललीस तू. तुझ्या नशिबातच नव्हतं अविनाशला बाईक गिफ्ट करणं. इनफॅक्ट इथून पुढे अविनाश पण तुझ्या नशिबात नसेल. नाही तुला असं खचून चालणार नाही. आज अविनाशचा वाढदिवस आहे. तुला असं रडलेल्या अवस्थेत बघून काय वाटेल त्यांना. आणि घेशील ना तू पुन्हा कधीतरी बाईक घेशील त्यांच्यासाठी, चांगले पैसे जमवून आणखीन छान बाईक घेशील. पण आता अशी रडत बसू नकोस. अविनाशचं औक्षण करायचंय. उठ, डोळे पुस, विसर हे सगळं आणि आनंदाने कामाला लाग. अनु चला डबा दे ना लवकर, मला निघायचं. कुठे चाललात तुम्ही? थांबा, इकडे औक्षण करायचं. का ऑप्शन का? अगं मला निघायचं आहे, मला ऑफिसला जायचं. असं काय करतोस हो तू? पण जायच्या आधी आता औक्षण नको का करायला? अविनाश, अविनाश उठ, उठ ना लवकर. अरे नाही त्यांचं औक्षण करायचंय. आई लवकर खाली या सगळे. औक्षण करायचंय त्यांचं. अरे बसलायस काय? बाहेर सरप्राईज आहे तुझ्यासाठी. चल लवकर. काय? उठ अरे. काय ग, कसं झालंय सगळं? हे मला शनायाचा आवाज आला. तिनं बोलवलं ना, ती आहे कुठं? अगं बोल ना, कुठे आहे ती? ती आणि बाबा बाहेर आहेत.
चला 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 या. डोळे उघडायचं नाही. काय आहे? थांब, सरप्राईज आहे. वन, टू, थ्री. आता उघड. औक्षणाचं ताट कसं काय पडलं? त्या शनायाच्या धक्क्याने औक्षणाचं ताट पडलं. अकलेचा भाग आहे की नाही हिला? पिहू, बाबांना औक्षणावरून उठवून ती बाहेर घेऊन गेली. काहीतरी महत्वाचंच असेल. चल. कोणाची? अरे, तुझ्या घराच्या समोर उभी आहे ना गाडी, मग कोणाची असेल ती गाडी? येस, इडियट, तुझं बर्थडे गिफ्ट आहे हे. नाही, गाडी कुठे गिफ्ट करतं का? माझी नाही आहे ही, खरं सांग. मस्करी करतेस ना? नाही, आय एम सिरियस. मिस्टर अविनाश पाटकर, ही तुझीच गाडी आहे. बाबा, ही आपली गाडी आहे. ऑब्विसली बाळा, आता ही गाडी तुझ्या बाबांची आहे, म्हणजे तुमच्या अख्ख्या फॅमिलीची झाली ना. आवडली का तुला? खूप मस्त आहे. अनु, शनयानी माझ्या अवीला नवीन गाडी गिफ्ट केली आहे. मला अजूनही खरं वाटत नाही. कॉलेज पासून पाहिलेलं ड्रीम होतं ना हे तुझं. माझ्या लक्षात होतं अवी, त्या दिवशी मी बघितलं ना, त्या गाडीच्या मागे कसं लहान मुलासारखं पळत गेलास तू. वळून वळून बघत होतास त्या गाडीकडे. सगळं बघत होते मी तेव्हा. अवी, मी एवढ्या वर्षांनी तुझ्या आयुष्यात परत आली आहे, पण मी ठरवलं होतं माझ्या अवीला त्याचं ड्रीम गिफ्ट करायचं. So, here it is. थँक यू सो मच. एक काय, कुठे चाललीस? बाबांना गिफ्ट दे जा. की बाबांना खूप मोठं गिफ्ट मिळालंय. त्याच्यासमोर आपलं गिफ्ट काहीच नाहीये. हे न दिलेलंच बरं आहे अगं. जाऊ दे. गिफ्ट आपण कुठल्या भावनेनं देतोय
ती भावना त्याची किंमत ठरवतं बाळा. तू आणि प्रथमने इतक्या प्रेमाने इतक्या मेहनतीनं हे गिफ्ट बाबांसाठी बनवलंय. ते त्यांना न देऊन तू त्याची किंमत कमी करू नकोस. बाबांना गिफ्ट दे, त्यांना नक्की आवडेल. जा जा जा. बाबा, हॅपी बर्थडे. आम्ही दोघांनी तुमच्यासाठी एक ग्रीटिंग बनवलंय. वा वा वा, ए आपले फोटो आहेत. बाबा कसं आहे? खूप छान, खूप आवडलं. अविनाश, ऐक ना, ते सगळं राहू दे, ते सोड, आपण एक राईड मारून येऊ. बस 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 बस, लवकर. बस 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 बस, लवकर लवकर लवकर. हे फक्त ग्रीटिंग कार्ड नव्हतं अविनाश. पिहू आणि प्रथमने त्यांच्या बाबांसाठी जपून ठेवलेला आनंद होता. पण आता तो तुमच्या नव्या गाडीच्या चाकाखाली चिरडला गेला.